माणुसकीचे दर्शन घडवल्याचं पाहावयास मिळालं। ते म्हणजे त्यांनी 2 बेवारस मनोरुग्ण महिलांना मदतीचा हात देऊन त्यांना अपना घरात आश्रय दिलाय। अपना घर म्हणजेच माझं घर या संस्थेच्या पुणे येथील आश्रमात या दोन्ही महिलांची सुखरूपपणे रवानगी त्यांनी केली आहे। तर काल त्यांनी एका बेवारस व्यक्तीला सुद्धा उपचारासाठी बलसाड येथील रुग्णालयात दाखल केले। 2024 या नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मनोर गावचे रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांनी बेवारस व्यक्तींसाठी मदत करण्याचा निश्चय केलाय। याच नवीन वर्षाची सुरुवात म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी मस्तान नाका येथील एका जखमी मनोरुग्ण बेवारस व्यक्तीला वसईतील अपना घरात आश्रय दिलाय। तर सामाजिक कार्याची आवड असलेले अकील सय्यद यांनी आता पुन्हा बेवारस मनोरुग्ण असलेल्या 2 महिलांची अपना घरात रवानगी केली आहे। सय्यद यांनी निस्वार्थपणे हे काम करण्याचं धाडस केलंय। त्यांच्या याच संकल्पनेतून बेवारस मनोरुग्णांना जगण्याची उमेद नक्कीच मिळत आहे। अकील सय्यद यांच्या सामाजिक कार्याची जाणीव सध्या तरी अनेकांना आहे। त्यामुळे एका बेवारस मनोरुग्ण महिलेसाठी त्यांना एके दिवशी एक फोन आला। पालघर जिल्ह्यातील चहाडे येथे एक महिला आहे म्हणून फोनद्वारे सांगण्यात आले। तिथे घटनास्थळी पोहोचून अकील सय्यद यांनी त्या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने फक्त उर्मिला म्हणून आपले नाव सांगितले। तर तिथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार ती महिला तिथे 1 वर्षापासून असल्याचं त्यांनी सांगितलं। तर त्याच दरम्यान सज्जनपाडा येथे सुद्धा अशीच एक मनोरुग्ण महिला होती। तिला सुद्धा अकील सय्यद यांनी विचारपूस केली। तिने आपले नाव शबाना असल्याचं सांगितलं। तर या दोन्ही महिलांची नोंद मनोर पोलीस ठाण्यात केल्यानंतर त्यांची रवानगी पुण्याच्या माझं घर या आश्रमात करण्यात आली आहे। तर काल बुधवारी मनोर जवळील नांदगाव येथे सुद्धा असाच एक बेवारस व्यक्ती आढळून आला। त्याला गुप्त भागात मोठी जखम झाली आहे, त्यामुळे त्याचे ऑपरेशन होणं मोठं गरजेचं असल्यानं या व्यक्तीला सध्या बलसाड येथील एका रुग्णालयात ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आलं आहे। मात्र या अगोदर त्याला आंघोळ घालून मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार करून मनोर पोलीस ठाण्यात नोंद करून त्याला बलसाड येथे रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे। मात्र त्यानंतर त्याची सुद्धा रवानगी अपना घरात करण्यात येणार असल्याचं सय्यद यांनी सांगितलंय। मानवतावादी विचार करून बेवारस यांच्यावर योग्य उपचार आणि आश्रमात आसरा मिळवून देण्याचं काम अकील सय्यद करीत आहे। समाजात बदल घडवून आणणारे सय्यद यांनी असे बेवारस मनोरुग्ण व्यक्ती दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा केलं आहे।